BM न्यूज मालेगावमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मालेगाव प्रतिनिधी वरिष्ठ पत्रकार हेमंत मराठे यांच्या अहवालानुसार आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मोफत फळ वाटप कार्यक्रम घेण्यात आला। कैलासवासी विकासभाऊ उशिरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमास अभिजित उशिरे, अक्षय उशिरे, धर्मराज भामरे, विजय पगारे, बापूसाहेब मराठे, बापूसाहेब चव्हाण, नानासाहेब वानखेडे, कुमार देवरे, प्रेम उशिरे, बापू पवार, दीपक जगताप, काका उशिरे, धर्मा अण्णा भामरे, रमेश बापू जगताप, विजुनाना पगारे, बापूजी चव्हाण, दादू निकम, सचिन आहिरे, शरद उशिरे, महेश उशिरे, माहूर उशिरे, माधवी उशिरे, विशाल पवार, सचिन जगताप, रोशन आहिरे, पीयूष उशिरे, गणेश आहिरे, राज उशिरे, अवी उशिरे, दादू जगताप, संदीप उशिरे, तुषार उशिरे, आदित्य उशिरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना विजय पगारे यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या समाजोपयोगी कार्याचे विवेचन केले। एकूण 300 रुग्णांना केळी, सफरचंद, पेरू आणि मोसंबी यांचे बंद पाकिटातील मिक्स फळांचे वाटप करण्यात आले। तसेच महिला व बालकल्याण रुग्णालय, मतिमंद मुलांची शाळा आणि वृद्धाश्रम येथे देखील फळ वाटप कार्यक्रम उत्साहात यांच्या आज वाढदिवसानिमित्त विकास फाउंडेशनच्या वतीने सिव्हिल हॉस्पिटल येथे एक फळफ्रूट वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला। हा कार्यक्रम एक आदर्श कार्यक्रम जे आमचे भाषे आणि अभिषेक उशिरे आणि अक्षय उशिरे यांचे बंधू तसेच विकासभाऊ फाउंडेशन आणि सम्राट मित्रमंडळाचे कार्यकर्ते म्हणजे विकास यांच्या वाढदिवसानिमित्त एक असा उपक्रम राबवण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी वार्डाचे नगरसेवक माननीय धर्मांना भामरे, आमचे बापूजी निकम, महेश उशिरे, किरण पगारे, भैया जगताप, विशाल उशिरे तसेच प्रेम हे अनेक कार्यकर्ते जे नेहमी रात्र जगतात समाजकार्यात हे सर्वांच्या उपस्थित आणि खास करून त्यांचे चिरंजीव मयूर आणि माधवी हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। कारण की आज जर विकास भाऊ आपल्यात नसले पण त्यांचे विचार आपल्यात आहेत। विकास भाऊ आपल्याला आम्ही कधी विसरू शकत नाही। विकास भाऊ आम्ही आपल्याला कधी विसरू शकत नाही। मनातल्या आपल्या आठवणी आम्ही कधीच विसरू शकत नाही। प्रत्येक क्षणाला अजूनही आठवतं आम्हाला, प्रत्येक क्षणाला अजूनही वाटतंय आम्हाला की पुनर्जन्म व्हावा तुमचा आणि आमच्यात पुन्हा यावा म्हणून विकास भाऊ फाउंडेशन तर्फे असंच नवीन उपक्रम करण्यात येतील। तरी सर्व कार्यकर्त्यांनी जो कार्यक्रमासाठी यशस्वी केला त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद। आज या ठिकाणी विकास भाऊ उशिरे फाउंडेशनच्या वतीने विकास भाऊ उशिरे यांचा वाढदिवसानिमित्ताच्या प्रसंगी आज आपण या ठिकाणी फळवाटपाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता। ज्यामध्ये केळी, सफरचंद, जाम आणि संत्रा या पद्धतीचे फळ आपण या ठिकाणी डिलिव्हरी वार्डात आणि पुरुष फिमेल वार्डात, मेल वार्डात आणि गरजू रुग्णांना या ठिकाणी वाटप करण्यात आलं। या एकूण 300 पेशंट या फळांचं वाटप आपण या ठिकाणी केलेलं आहे। आणि या कार्यक्रमाचं आयोजन विकास भाऊ उशिरे फाउंडेशनच्या वतीने अभिजित, अक्षय, प्रेम, कुमार, नाना वानखेडे या सर्व मंडळींनी आणि त्यांच्या जवळ जमलेल्या सर्व टीमने या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन घडवून आणलं। आणि या कार्यक्रमाला खास करून विकास भाऊंचे दोघे चिरंजीव माधवी आणि मयूर हे देखील उपस्थित आहेत। आणि त्याचप्रमाणे धर्मांना भामरे जे नगरसेवक आहेत ते, बापूजी चव्हाण, त्यानंतर काका उशिरे,
आपले या सर्व मंडळींनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या विकास भाऊ शिरे फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व वैद्यकीय कार्यक्रम या ठिकाणी वर्षभरासाठी राबविले जातात आणि या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करतो आणि त्या निमित्ताने विकास भाऊंच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम या निमित्ताने केलं जातं आणि त्यांची चिरतरुण आठवण या ठिकाणी सर्व मित्रमंडळींच्या वतीने ते जिवंत नसले तरी त्यांचा आठवणरूपी जिवंतपणा या ठिकाणी आपण या माध्यमातून, या फाउंडेशनच्या माध्यमातून अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम राबवत असतो। या कार्यक्रमानिमित्ताने आपण वॉटर फिल्टर देखील मागच्या वर्षी आपण या कार्यक्रमाच्या आयोजित जिल्हा परिषदेच्या दरेगावच्या शाळेत ज्या ठिकाणी मुलांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता त्या ठिकाणी आपण विकास भाऊ शिरे फाउंडेशनच्या वतीने वॉटर फिल्टर देखील दिलं आहे आणि भविष्यात देखील असेच विविध उपक्रम या निमित्ताने राबविले जातील अशी ग्वाही देतो आणि आपण सर्वजण या सर्व उपक्रमाला सहकार्य दाखवतात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि या उपक्रमाचा या ठिकाणी सांगतात।